विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप खुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपला स्टडी प्लॅन सीरीजचा वीक 11 आता आला आहे. या सीरीजचा फक्त एकच व्हिडिओ बाकी आहे. तो व्हिडिओ जर तुम्ही कंप्लीट केला, तर तुमचा सर्व सिलेबस कव्हर होतोय. ओके. आपलं टार्गेट आहे 31 डिसेंबरपर्यंत आपल्याला पूर्ण सिलेबस कव्हर करायचा आहे. 11वीचा प्लस 12वीचा. मग चला वेळ न घालवता आपण पाहूया, की वीक 11 मध्ये काय करायचं. आता आज किती तारीख आहे? तर आज आहे 17 डिसेंबर. ओके. आणि हा जो आपला वीक आहे, तर तो तुम्हाला 24 डिसेंबरपर्यंत कंप्लीट करायचा आहे. म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला हे टार्गेट कंप्लीट करायचं आहे. आता काय टार्गेट आहे तुमच्यासाठी तर पहा. फिजिक्सचा तुम्हाला 1 चॅप्टर करायचा आहे. केमिस्ट्रीचे 2 चॅप्टर करायचे आहेत आणि मॅथेमॅटिक्सचा 1 चॅप्टर करायचा आहे. कशासाठी? तर हे 12वी साठी. ओके. त्याच्यानंतर सेम पद्धतीने तुम्हाला फिजिक्सचा 11वीचा 1 चॅप्टर करायचा आहे. केमिस्ट्री या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आणि मॅथेमॅटिक्सचा 1 चॅप्टर करायचा आहे. म्हणजे किती चॅप्टर करायचे तुम्हाला टोटल? 4. ओके. 4 आणि 2 6. 6 चॅप्टर या वीकमध्ये तुम्हाला करायचे आहेत. आता दिवसाला तुम्हाला 1 चॅप्टर मिळतोय आणि त्याच्यानंतर तुम्ही 1 दिवस जो राहतोय, तर त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, व्यवस्थितपणे रिव्हिजन करू शकता. म्हणजे पुरेसा टाईम तुम्हाला मिळतोय. ठीक आहे, जास्त टाईम मिळत नाहीये मला माहिती आहे, पण कमी पण नाहीये मित्रांनो. कारण काही वेळ अशी येते ज्यावेळेस समजा आपल्याला सीईटीचं करायचं असतं किंवा सीईटी एक 2-4 दिवसावर आलेली असते, तर त्यावेळेस आपल्याला 4-4, 5-5 चॅप्टर एका दिवसामध्ये रिवाईज करावे लागतात, बरोबर? त्याच्यापेक्षा तर नक्कीच हे सोपं आहे. बरं, आता ते चॅप्टर्स कोणते आहेत ते आपण जरासं पाहूया. आता जो चॅप्टर आहे आपला 12th फिजिक्सचा तर तो कोणता आहे? तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम अँड न्यूक्लियर. चांगलं वेटेज आहे सीईटीमध्ये. बरं, तर याच्यामध्ये काय आहे? तर बेसिक्स ऑफ ॲटम. बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय? अणू. अणू म्हणजे काय? ॲटम. बरोबर? तर त्याचं बेसिक्स तुम्हाला माहिती पाहिजे. कशापासनं? स्ट्रक्चर. स्ट्रक्चरच्या अगोदर डाल्टन एटॉमिक थिअरी, रुदरफोर्ड एटॉमिक थिअरी, बोर्स एटॉमिक मॉडेल, ओके. थॉम्सन एटॉमिक मॉडेल. तर या गोष्टी तुम्हाला थोड्याशा माहिती पाहिजेत. बरोबर? त्याच्यानंतर एटॉमिक अणुकण म्हणजे काय? प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन किंवा अणुअंक. अणुअंक म्हणजे काय? तर ॲटॉमिक नंबर काय असतं? ॲटॉमिक मास म्हणजे काय असतो? किंवा समजा जे आपले नोन ॲटम्स आहेत त्यांचा ॲटॉमिक मास किती आहे? तर या गोष्टी म्हणजे बेसिक्स गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर काय ॲटॉमिक मॉडेल्स जसं मी आत्ताच सांगितलं तुम्हाला. बोर्स ॲटॉमिक मॉडेल हे मोस्ट इम्पोर्टंट मॉडेल आहे. हे तुम्ही व्यवस्थित लर्न करायचंय. त्याच्यानंतर काय रेडिओ ॲक्टिव्ह डिके. आता कोणता आहे? अल्फा डिके, बीटा डिके, गॅमा डिके हे पण तुमचे व्यवस्थित करायचंय. आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅप्टरमध्ये सर्वात जास्त काय आहेत? तर न्यूमेरिकल्स आहेत. हे तुमच्या बेनिफिशियल आहे. ओके. कारण न्यूमेरिकल्सवरच क्वेशन येणार याचा, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, पुस्तकामध्ये जेवढे न्यूमेरिकल्स आहेत, भले ते सॉल्व्ड असो, त्याच्यानंतर एक्सरसाइज मधले असो किंवा मिसलेनियस मधले असो, प्रत्येक न्यूमेरिकल हे तुम्हाला सॉल्व्ह करायचंय, बरोबर. आणि ते सॉल्व्ह करताना तुम्हाला ऑटोमॅटिक समजेल, की न्यूमेरिकल जास्त कोणत्या टॉपिकवर आहेत किंवा कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहेत. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली तुमचा अभ्यास होऊन जाईल. ओके. त्याच्यानंतर आता केमिस्ट्रीसाठी एकदम सिंपल चॅप्टर आहे. बायोमॉलिक्युल्स. ॲक्चुअली हा जो चॅप्टर आहे, हा तर बायोलॉजीचा चॅप्टर आहे, बरोबर? म्हणजे थोडंसं केमिस्ट्री आणि बायोलॉजी त्याप्रमाणे हा चॅप्टर आहे. तर याच्यामध्ये काय पाहिजे तुम्हाला? तर क्लासिफिकेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्सचं क्लासिफिकेशन म्हणजे काय? मोनोसॅकराइड्स, पॉलिसॅकराइड्स, ऑलिगोसॅकराइड्स, ओके. तर या पद्धतीने तुम्हाला क्लासिफिकेशन पाहायचंय. त्याच्यानंतर काय? आय-यू-पी-ए-सी नेम्स, कार्बोहायड्रेट्सच्या आय-यू-पी-ए-सी नेम्स तुम्हाला पाहिजेत. प्रोटीन्स कोणकोणते असते? तर न्यूक्लिक ॲसिड, डी आणि आर-एन-ए. डी स्टँड फॉर डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड. आर-एन-ए स्टँड फॉर रायबोन्यूक्लिक ॲसिड. म्हणजे हे शेवट एन-ए-एन-ए म्हणजे काय आहे? तर हे काय आहे? न्यूक्लिक ॲसिड. मग डी-एन-एमध्ये प्रोटीन्स असतात. डी-एन-एचे प्रोटीन्स ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन, ग्वानिन. त्याच्यानंतरनं आर-एन-एमध्ये युरॅसिल असतो. बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला हे व्यवस्थित पाहायचंय. यासाठी काय सिंपल ट्रिक आहे, की फक्त टेक्स्ट बुक व्यवस्थित रीड करा आणि नोट्स काढा. बरोबर आहे. रीड केल्याने एवढं काही होणार नाही. पण ज्यावेळेस तुमच्या हाताखालनं जाईन ते तुम्ही व्यवस्थित शॉर्ट नोट्स त्याच्या काढताल, तर त्याच वेळेस तो चॅप्टर तुमचा परफेक्ट होणार. कारण ज्यावेळेस तुम्ही रीड कराल, हां, सगळं समजलं असं तुम्हाला वाटेल. पण ज्यावेळेस नंतरनं तुम्ही रीड कराल किंवा तुम्हाला समजा विचारलं, डी-एन-एचा लाँग फॉर्म किंवा आर-एन-एचा लाँग फॉर्म किंवा कोणते समजा त्याच्यामध्ये न्यूक्लिक ॲसिड्स असतात, तर ते तुम्हाला सांगता येणार नाही. त्याच्यामुळे काय करायचं व्यवस्थित रीड करायचं, थोडासा पाठांतर करण्याचा प्रयत्न करायचा म्हणजे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यानंतर काय व्यवस्थित त्याच्या नोट्स काढायच्यात. बरं. त्याच्यानंतर आता नेक्स्ट चॅप्टर जो आहे केमिस्ट्रीचा, तर तो काय आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. सगळ्यात इम्पोर्टंट चॅप्टर आणि व्यवस्थित क्वेशन याच्यामधून येतात. व्यवस्थित म्हणजे काय ॲज इट इज लाईन टू लाईन क्वेशन याच्यामधून येतात. जास्त जे क्वेशन्स असतात त्याच्यामध्ये, तर ते एक्झाम्पल बेस्ड क्वेशन्स असतात. ओके. आता याच्यामध्ये पूर्ण चॅप्टरमध्ये तुम्हाला काय पाहिजे तर पॉलिमरचं क्लासिफिकेशन. काय क्लासिफिकेशन आहेत? बेस्ड ऑन सोर्स ऑर ओरिजिन, बेस्ड ऑन स्ट्रक्चर, बेस्ड ऑन इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, त्याच्यानंतर बेस्ड ऑन मोड ऑफ पॉलिमरायझेशन आणि त्याच्यानंतर नंबर ऑफ
मोनोमर्स. तर हे सगळे काय येतं, तर त्याचे फॉर्म्युले म्हणजे त्या पद्धतीने ते काय करायचंय, आपल्याला पुढे डिव्हाईड करायचंय. काय नॅचरल, सिंथेटिक्स, त्याच्यानंतर सेमी सिंथेटिक, लिनियर ब्रांच, क्रॉस लिंक, ओके, इलॅस्टोमर्स, फायबर्स वगैरे. त्याच्यानंतर हिमोपॉलिमर्स, हेटेरोपॉलिमर्स, तर हे सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. ओके. तर पुस्तकामध्ये काय केलंय, हा जो चार्ट आहे हाच डिटेलमध्ये एक्सप्लेन केलाय. म्हणजे काय? समजा नॅचरल पॉलिमर्स, तर नॅचरल पॉलिमर्सचे मग एक्झाम्पल. मग तुम्हाला काय करायचंय, हे जे प्रत्येक टाइप आहेत, ओके. प्रत्येक जो टाइप आहे, थर्मोसेटिंग, थर्मोप्लास्टिक पॉलिमर्स तुम्हाला जर आलं, समजा एक्झाममध्ये क्वेशन येऊ शकतो. व्हिच ऑफ द फॉलोइंग इज अ थर्मोप्लास्टिक पॉलिमर? ओके. त्यातला एक जो पॉलिमर असेल, तर तो थर्मोप्लास्टिक असेल, बाकीचे जे दुसरे असतील, मग तुम्हाला त्या ठिकाणी तो ओळखता आला पाहिजे. आता तो ओळखता येण्यासाठी काय, तर तुम्हाला पहिले थर्मोप्लास्टिक पॉलिमर म्हणजे काय, ते माहिती पाहिजे आणि त्याचे एक्झाम्पल्स माहिती पाहिजेत. म्हणजे काय, तर फक्त एक्झाम्पल आणि युजेसवर प्रश्न येतात. मग त्याच्यामुळे काय करायचंय, टेक्स्टबुक तर रीड करायचंच, ओके. आणि त्याच्यानंतर काय नोट्स पण काढायच्यात. हा जो चार्ट आहे, हा जर चार्ट तुम्ही व्यवस्थित केला, ओके. आता फक्त हाच करून उपयोग नाहीये. पूर्ण पुस्तक आपल्याला करावं लागेल किंवा सारांश हा चार्ट आहे. एक तुम्ही किंवा एक आपल्या चॅप्टरचा आराखडा, स्ट्रक्चर जो आहे, तर तो हा चार्ट आहे. ओके. मग तुम्ही ह्या व्यवस्थित करालच, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट लिनियर प्रोग्रामिंग 12चं मॅथेमॅटिक्स. आता लिनियर प्रोग्रामिंगमध्ये काय पाहायचंय, वेटेज जर पाहिलं तर हां, ठीक-ठाक वेटेज आहे लिनियर प्रोग्रामिंगचं. तर याच्यामध्ये काय पाहायचंय, तर कॉन्वेक्स सेट्स, ओके, कॉन्वेक्स सेट, ग्राफिकल रिप्रेझेंटेशन ऑफ लिनियर इनइक्विटीज इन 2 व्हेरिएबल, बरोबर. 2 व्हेरिएबलमध्ये लिनियर इनइक्वालिटीज. ओके, तर त्यांचं ग्राफिकल रिप्रेझेंटेशन. आता ग्राफिकल रिप्रेझेंटेशन सध्या येणार नाही सीईटीला. ग्राफिकल सोल्युशन फॉर लिनियर इनइक्वालिटीज. ओके. त्याच्यानंतर काय लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम, एल-पी-पी क्वेशन याच्यावरच येणार एल-पी-पीवर. काय द मीनिंग ऑफ एल-पी-पी, त्यानंतर मॅथेमॅटिकल फॉर्म्युलेशन ऑफ एल-पी-पी आणि सोल्युशन ऑफ एल-पी-पी बाय ग्राफिकल मेथड. ओके. तर हा चॅप्टर जो आहे, तर तो थोडासा कन्फ्युजिंग आहे. ओके. म्हणजे माझ्या पर्स्पेक्टिव्हने सांगतोय मी तुम्हाला. पण व्यवस्थित चॅप्टर तुम्ही तो नक्की कराल. ओके. तर त्याच्यानंतर काय, तर 11चं फिजिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये तुम्हाला काय पाहायचं, आता पहा, 11चा जो फिजिक्सचा हा इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आहे, हा एका मार्काला यायचा आहे. बरोबर. मग जर तुम्ही अजून 12चं सुरू केलं नसेल, आता भरपूर सारे असे मुलं आहेत, की ज्यांनी अजून 12चं सुरू केलं नाही. सीईटी आता समजा ती आता आपली कधी फर्स्ट अटेम्प्ट समजा आपला एप्रिलमध्ये 11 एप्रिलपासून सुरू होणार आहे, बरोबर. मग पहा, आता डिसेंबर राहिलाय फक्त, नोव्हेंबर तर गेलाच, बरोबर. म्हणजे डिसेंबरचा नोव्हेंबर आपला गेला, तुम्ही काही केलंच नाहीये, बरोबर. डिसेंबरचा आज समजा किती 17 तारीख आहे, बरोबर. म्हणजे अर्धा डिसेंबर आपण पकडून चालूया. जानेवारी, फेब्रुवारी तुमचे बोर्ड एक्झाम, बोर्डचे प्रॅक्टिकल्स, म्हणजे पहा, किती थोडासा टाईम तुमच्याकडे राहिलाय आणि तुम्ही अजूनही जर सुरू केलं नसेल, आत्ताच जागे व्हा. कोणतंही काम सुरू करण्याची बेस्ट टायमिंग जी असते, तर ती आत्तापासून असते. मग आत्ता तुम्ही जागे व्हा आणि सुरू करा. जेवढं होईल तेवढं करा. काहीच प्रॉब्लेम नाहीये, बरोबर. हां, आता इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये काय, आता 1 मार्काला येणार आहे, बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये काय आहे, तर कुलम्ब्स लॉ, बरोबर. त्याच्यानंतर फॉर्म्युले कशाचे, फोर्सचा फॉर्म्युला, इलेक्ट्रिक फील्डचा फॉर्म्युला, पोटेन्शियलचा फॉर्म्युला हे ऑलरेडी तुम्हाला येत असतील. त्याच्यानंतर काय इलेक्ट्रिक फ्लक्सचं डेरिव्हेशन फॉर्म्युला, गॉस लॉ, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक डायपोल आणि डायपोल मोमेंट, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत. तुम्ही डायरेक्टली जर समजा 11चे जेवढे टॉपिक्स असतील, ज्यांचा समजा अभ्यास कमी झालेला आहे, तर त्यांनी 12th वर फोकस करा आणि 11चं जर करायचं असेल, तर जेवढे चॅप्टर्स असतील त्याचे पी-वाय-क्यूज शोधा आणि त्या पी-वाय-क्यूज वरनं तुम्ही अभ्यास करा. पण ज्यांना सी-ओ-ई-पीच पाहिजे, त्यांना काहीच ऑप्शन नाही किंवा काहीच आपल्याला ऑप्शनला सोडायचं नाहीये. त्यांना सगळं करायचंय म्हणजे करायचंयच. ओके. इलेक्ट्रोस्टॅटिक्स झाला. त्याच्यानंतरनं 12च्या मॅथ्सचा आहे प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटीमध्ये काय सिंपल. प्रोबॅबिलिटीमध्ये फक्त एवढा फॉर्म्युला जरी तुम्हाला येत असेल ना, तरी तुम्हाला प्रोबॅबिलिटी येणार. म्हणजे फक्त काय तुम्हाला सॅम्पल स्पेस वगैरे तुम्हाला समजलं पाहिजे. म्हणजे काय आहे, समजा आता एक कॉइन आहे माझ्याकडे, बरोबर आहे. तर तो मी जर टॉस केला, तर काय येणार? एक तर छापा किंवा काटा. म्हणजे हेड्स किंवा टेल्स येणार, बरोबर. मग हेड्स येण्याची प्रोबॅबिलिटी किती आहे? तर 0.5. 0.5 म्हणजे किती समजा, आपण इथं कन्सिडर करूया, बरोबर. तर पी ऑफ ए म्हणजे काय, आपण टॉस केलंय, बरोबर. त्याच्यानंतर सॅम्पल स्पेस म्हणजे किती असणार आपली? 2 असणार, बरोबर. आणि त्याच्यापैकी हेड्स किती वेळेस येणार आहे? 1 वेळेस. म्हणजे काय 1/2. तर ही प्रोबॅबिलिटी झाली हेड्स येण्याची आणि तेवढीच असणार टेल येण्याची, बरोबर. त्याच्यानंतर समजा जर आपला डाईस असेल, बरोबर आहे, डाईस असेल. तो जर आपण थ्रो केला, त्याला 6 साइड असतात, बरोबर आहे. मग 1/6 त्याची प्रोबॅबिलिटी, एक साइड वर येण्याची प्रोबॅबिलिटी. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा फॉर्म्युला व्यवस्थित लर्न करायचा आहे. आणि प्रोबॅबिलिटीमध्ये महत्त्वाचं काय असतं, तर प्रोबॅबिलिटीमध्ये महत्त्वाचं तुम्हाला जे दिलंय तेच समजणं महत्त्वाचं असतं. कारण हा नॉर्मल येणार नाही. म्हणजे प्रॉब्लेम जो आहे,
तर तो असं सांगणार नाही, की पी ऑफ ए म्हणजे हे, एन ऑफ एस म्हणजे हे आणि करा कॅल्क्युलेट. असं तिथं बिलकुल चालणार नाहीये. तिथं काय असणार, वर्ड प्रॉब्लेम तुमच्या पुढे दिलेला असणार. त्या प्रॉब्लेममधनं तुम्हाला शोधायला लागणार, की सॅम्पल स्पेस कोणता आहे, नक्की प्रोबॅबिलिटी कशी फाइंड करायची. तर ह्या गोष्टी तुम्हाला तुमच्या मनाने किंवा तुमच्या बुद्धिमत्तानुसार तुम्हाला शोधाव्या लागतील. ओके. हा 1 मार्क आपल्या हातचा आहे. तो आपल्याला बिलकुल जाऊ द्यायचा नाही. 1 मार्क हा आपल्याला मिळवायचा आहे. ओके. आता आपण किती कव्हर केलं? तर सर्वप्रथम आपण थोडंसं मागे येऊया. आपण पहा फिजिक्स, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिआय. ओके. त्याच्यानंतर काय? केमिस्ट्री, बायोमॉलिक्युल्स आणि पॉलिमर्स. ओके. त्याच्यानंतर काय? मॅथ्सचं लिनिअर प्रोग्रामिंग. ओके. त्याच्यानंतर 11चं फिजिक्स, इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि तिकडं प्रोबॅबिलिटी. म्हणजे सगळे जर का आपण चॅप्टर्स पाहिले ना, तर सगळे चॅप्टर्स अतिशय सोपे आहेत. अतिशय सोपे आहेत, अतिशय सोपे आहेत. हा वीक थोडासा तुमचा आरामाचा असणार आहे, पण आराम घ्यायचा नाही. अजून मी तुम्हाला काय टार्गेट देतो या वीकचं, हे तर आहेच. याचबरोबर जर वेळ जर उरत असेल तर इंटिग्रेशनचे फॉर्म्युला रिवाईज करा. डिफरन्शिएशनचे फॉर्म्युला रिवाईज करा. ओके. कारण ते खूप इम्पोर्टंट चॅप्टर्स आहेत. त्यांना आपल्याला दुर्लक्ष करून जमणार नाही. आणि हे सगळं तुम्हाला कव्हर कुठपर्यंत करायचं आहे? तर 24 डिसेंबरपर्यंत. 24 डिसेंबरला सकाळी 8 वाजता आपला लास्टचा व्हिडिओ या सीरीजचा वीक 12 येईल. त्याच्यामध्ये आता काय थोडंसं राहिलंय फक्त फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल. 1-1, 2-2 चॅप्टर्स ते राहिलेत. तर ते आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, जर या सीरीजचा तुम्हाला जर फायदा होत असेल ना, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा किंवा काही इम्प्रूव्हमेंट जरी असतील, तरी नक्की तुम्ही मला सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. म्हणजे आपली सीरीज त्यांच्यासोबत शेअर करा, जेणेकरून त्यांना कुठेतरी एक दिशा मिळेल, की योग्य अभ्यास कसा करायचा किंवा समजा टाईम टेबल त्यांना मिळून जाईल. स्टडीचं टाईम टेबल. त्याच्यामुळे त्यांच्यासोबत नक्की शेअर करा आणि जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल, तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया आता वीक 12च्या व्हिडिओमध्ये.